नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? शुभ सकाळ. सकाळ झालेली आहे आणि आज आम्ही जातो आहोत गृहप्रवेशाला. आणि तो गृहप्रवेश आहे माझ्या भावाचं घर झालेलं आहे आणि त्याच्याच गृहप्रवेशाला आम्ही जातो आहोत. चला तर आता तुम्हाला पण आम्ही घेऊन जातो तिथे. संतोष जरा जातो आहे ATM मध्ये, त्याच्यामुळे थोडंसं थांबलोय आम्ही इथे 5 मिनिट आणि खरं तर आम्हाला लेट झालाय. गरमी किती आहे बाहेर रे बाबा. ATM मध्ये पण AC नाही आहे. एवढंच गरम होतं याच्यात. लाईट गेली असेल म्हणून बंद असेल कदाचित. चला, झालेलं आहे हे काम. आता पुढचा प्रवास. गरमी बहुत आहे. विरार म्हाडा कॉलनी मध्येच आहे. तर आता आम्ही यशवंतनगरला येतो. हा, एक डीमार्ट खूप जवळ आहे त्यांना. एकदम रोड क्रॉस केला का समोरच डीमार्ट आहे. बाजूला. तर चला, आता काही वस्तू आम्हाला घरून घेऊन जायच्या होत्या, तर ते मी विसरूनच गेली घ्यायला गाडीमध्ये. म्हणजे हे सगळं ऍक्च्युली घाईघाईत निघण्याच्या ह्याच्यामध्ये ते राहून गेलं. तर आता आम्ही परत चाललो आहोत ते घ्यायला, कारण आम्ही जवळच राहतो तिथून 10-15 मिनिटावरतीच. त्याच्यामुळे आता परत रिटर्न जातो आहोत आणि ते पण घेऊन येतो असं. आलेलो आहोत आम्ही म्हाडा कॉलनीमध्ये. कुठली बिल्डिंग आहे ते? एक मध्ये. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न, विश्वरत्न, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, माता रमाई, भीमाई, सावित्री फुले यांच्या स्मृती प्रतिमा अभिवादन. उपस्थित नारिंगरेकर परिवार, त्यांच्या आप्तेष्ट गणगोत्र मित्रमंडळी, माझ्या ठिकाणी आयुष्यमानेने रंजिता स्वप्नील नारिंगरेकर, त्याचप्रमाणे त्यांची कन्या कशी स्वप्नील नारिंगरेकर आणि त्यांचा सुपुत्र श्रेयस स्वप्नील नारिंगरेकर यांनी विरार या ठिकाणी आपली स्वतःची वास्तू, स्वतःचं घर घेतलं. घराचा गृहप्रवेश आपल्या बौद्ध धर्माच्या संस्काराप्रमाणे या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत. आपण सर्वजण मला शांततेचे सहकार्य कराल यापेक्षा बाळगून मी आज कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. मधुकर पांडुरंग नारिंगरेकर या ठिकाणी रंजिता स्वप्नील नारिंगरेकर सासरे ना. हे बाबा सासरे. कापू काय मधुकर पांडुरंग नारिंगरेकर यांना मी विनंती करतो, आपण फीत कापायची आहे, पण तत्पूर्वी पाठीचं उद्घाटन करून घ्या, म्हणजे आत प्रवेश करायला बरा. कोण त्यांचं नाव? विनायक शिवराम जाधव, विनायक शिवराम जाधव आणि विद्या विनायक जाधव यांना विनंती करतो की आपण नेमप्लेटचं उद्घाटन करायचं. आपण या पुढे या, दोघांनी दोन बाजूला कापायचे आणि आत शिरायचं. त्यांचं नाव घेतलंय मी ऑलरेडी. प्रवेश करायचा आणि तुम्ही मुलांना घ्या आणि प्रवेश करा. मुलांना घ्या. या
हवा येते बसून घ्या. बसून घ्या प्रत्येकाने. तर तुम्ही बाकीने बसून घ्या. करून घ्या. तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं की माझ्या भावाचं घर झालेलं आहे. तर तो माझा हा भाऊ आहे ज्याचं घर झालेलं आहे. बाबा तुम्ही इकडे बसा. बाकीने बसून घ्या. इकडे बसा. तुम्ही बसा. हवा लागेल. नाही मेणबत्तीला हवा लागेल थोडं. ठीक आहे विचारण्यात आले ठीक आहे. बंद कर नाही ते बंद करा ना. सर्वांना संकल्प भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न, विश्वरत्न, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, क्रांती श्री ज्योतिबा फुले, महात्मा रमाई भीमाई सावित्रीबाई यांच्या मार्गदर्शन उपस्थित नारिंगेकर परिवार, त्यांच्या आपतेचे गणपतराव मित्रमंडळी, आज या ठिकाणी आयुष्यमानिनी रंजिता स्वप्नील नारिंगेकर, त्याचप्रमाणे त्यांची कन्या कशी स्वप्नील नारिंगेकर आणि पुत्र श्रेय स्वप्नील नारिंगेकर यांनी या विरारमध्ये आपली स्वतःची वास्तू घेतल्याने त्या वास्तूचा आपण या ठिकाणी प्रवेश केला आहे. वास्तूमध्ये आपण सर्व इथे आम्ही किचनची पूजा करून दूध ओतू घालतात ते करत होतो आणि ते आम्ही इंडक्शनवर करत होतो. आमच्या घरूनच आणला होता आम्ही इंडक्शन. ते माहिती नव्हतं म्हणून संतोष हेल्प करत होता दाखवण्यासाठी कसं ऑन करायचं कसं ते. चालू केलंय दूध ठेवलेलं आहे आता तुम्हाला तापायला. दूध ओतू घालायचं असं ते आता करतोय. तुम्हाला इथे पंख्याचाच जास्त आवाज येत असेल कारण इथे ही रूम रेंटवरती देणार होती वहिनी, त्याच्यामुळे पंखा वगैरे लावला नव्हता. पण मग आम्ही जे कॅटरर्सवाल्याला ऑर्डर केलेली जेवणाची वगैरे त्यांनाच आम्ही पंख्याची पण ऑर्डर दिली होती. तर त्या पंख्याचा आवाज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्णतः येणारच आहे. हळदी कुंकू लावायला आलेली आहे. भाऊ कुठले सोबत टाकते आईला बघ ना केवढं मोठं ह्याच्यामध्ये व्हिडिओ आहे पण तुम्ही फोटो काढा. जेवायला बसूया ना. या या येऊन दे राहून आता कर बंद करायचं आता काय करतो पाहिजे ना ते हे होईल ना.
अगं मशीनच्या आतमध्ये गेलं ना रे. कपडा होता तो काय अरे इथं- काळ्या कलरचा. एक काम कर तू जाऊन ते घे. त्या आधी खाली घे. खाली घे. टिशूने पुसू द्या. दान ददन सत्ताय भावना बेटा हूँ तो कठिन देवता बता सभे विभाग पत्ता पचकानन स्वयंवरम अरहंत तेजन रहमान सब बुद्धाच्या धर्माच्या संघाच्या एक घालून जायची होती. या माझ्या मावश्या आलेल्या आहेत. उशिरा आल्या. उशीर झाला ना? निघायला उशिरा की अच्छा पाहुणे आपले. हा बाकी कोणच नाही आले. माई पण नाही आली. एवढं जवळ राहते. माईला तर यायला पाहिजे होतं. एवढं जवळ राहते तर. इकडे काका जेवत आहेत. आता आम्ही चाललो आहोत डीमार्ट मध्ये. थोडंसं शॉपिंग करायची आहे. आमचा गोंड्या हँडसम बॉय. हॅलो. अरे आता मी तेच बोलत होते. आता पावसाळा येईल ना तेव्हा आपण वॉटरफॉल असं जाऊया. आता आम्ही आलेलो आहोत डीमार्टला. पाण्यात थोडीशी शॉपिंग करायची. ट्रेकिंग कळलं आता कशीच किती जवळ आहे डीमार्ट तुम्हाला. वॉक पण करत जाऊ शकतात. हा मग चला आलो आम्ही आता. पाणी वगैरे घेऊन यायचं होतं ते. जेवतायत. झालं वाटतं जेवण तुमचं. आणि तुझे हे जेवले का? हे आहे ते प्रेम आहे. प्रेम आहे ते. आई कुठे झालंय. आशीर्वाद दिला. माझ्या भावाचं नाव स्वप्नील आणि वहिनीचं नाव रंजिता, म्हणून ह्या घराला नाव दिलं स्वप्नरंजन. सकाळी ते पसारा झालेला आहे. सगळं जेवण वगैरे झालेलं आहे. आता रंजिता कामाला लागलेली आहे है ना. सगळं क्लिनिंग निघतंय की नाही. बाबांना देतो मला पहिलं बाबांना.
ये कोणाचीच पगार काय पड केंद्र पेढ्यामध्ये जाऊ पाया काय पडेल सगळ्यांना पाया पड ए आम्हाला पण दे आम्हाला पण पेढे दे पप्पांना दे ते सर आम्हाला पण पेढे दे हां दे अरे माझ्या कशाला अरे नाही खरं तर मी इथे स्वीटवरून आणलेलं ते केसर काय म्हणते मी पाहते त्याचे पेढे साव्यात केसर वाटते ना मी पाहते त्याचे पेढे म्हटलं मग हे आणले तू वाटतं म्हणजे काय करायचे पेढे आता सगळ्यात मोठ्या बहिणीला पेढा केसर खा जरासा तू पण खा पडल्या पाया तिने कोणत्या पेढा ये थांब मला पाया पड माझ्या पड तुझ्या पडली ना आता किती ना पाया प्रकाश असा येतो मग येते हे फोटो येतो येतो पण कसं तर पायपट दिसतं काढ पिऊन घ्या आणि मग वाजव. पण चांगलं आहे, नॉट बॅड. नुसतं एक बॉटल पाणी आणि एक ते सगळ्यांची शिट्ट्यावर म्हणजे कॉम्पिटिशन चाललेली आहे इकडे. गोंड्या पंगा
पंखा पण हा काढ आवाज काढ. वाव छान काढतो मुंड्या आवाज रे. खरंच छान चांगला काढतो मस्त. वाव वाव मस्त खरंच छान मुंड्या. कशी तुझं टॅलेंट काय? गृहप्रवेश करून सगळे घरी जाणार होते, म्हणजे दुसऱ्या दिवशी घरी जाणार होते. म्हणून म्हटलं गिफ्टचं ओपनिंग करून गिफ्ट पण आपण बघून घेऊया. म्हणून सगळे गिफ्ट पण आम्ही संध्याकाळचे ओपन करून बघून ए कोणी दिलाय ते? लिहून घ्या ना. हा कसं जाऊ दे पॅक. पेपर होता ना. पेपर आहे. पकड का दिलाय? हे बघा मी पकडते कशी हे कोणी दिलंय गुंड्या? घड्याळ. हे कोणी दिलंय बघा? घड्याळ काढून टाकूया. हे कोणी दिलेलं आहे घड्याळ? हे पण घड्याळ हॉल मध्ये एक एक नंबर. छान. हे कोणी झाले बॉक्सवाले? नणंद म्हणजे माईने दिलंय. माईने दिलंय. 2-2 साड्या आलेल्या आहेत. साडी पॉकेट आमच्या घरी पण असं आहे. हे कोणी दिलंय? साडी आणि पॉकेट साडी कोणी दिलाय? विकास नारिंगरेकर. हे विकास नारिंगरेकर हा ते पॉकेट पण आहे आणि साडी पण आहे. चला बाय 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 गुंड्या. पण मी दुपारी आहे 1:30 वाजता. 1:30 वाजता कुठे ठेवायचं आहे का तिथे? हा लगेच काय करणार ठेवा तिथं. हा अरे फोन कर ना तू. बॅग वगैरे फोन कर. आमच्या या रोडला कधी मी एवढी ट्रॅफिक बघितलेली नाही, पण आता एवढी ट्रॅफिक इथे ह्या रोडला व्हायला लागली आहे. ब्रिज झालाय ना. ब्रिज वरून जाण्यासाठी हा ट्रॅफिक झालेला आहे असं मला वाटायला लागलं आता. आता कधीच आपल्या ह्या रोडवर इतकी ट्रॅफिक संतोष कधीच नाही बघितली. पण आता ब्रिज झाला ना, लोकांना आता बरं पडतंय. हा ब्रिज झाला तर सगळ्यांना कसा शॉर्टकट पडला तो ना जायला. आता फाटक मध्ये कोण एवढं सामर्थ्य आहे को? गाडी येईल कधी, फाटक खोलेल कधी. आता ब्रिज झाला पटकन जातात ना.
गाड्या भरपूर दिसत आहेत त्या ब्रिजवरून जाणाऱ्या पण. आम्हाला जाणारे लोक तिथून येत असतील ना शॉर्टकटने ईस्ट वाला. तिकडनं येण्यापेक्षा इथूनच बरं. हा ब्रिज आमचा ईस्ट वेस्टचा ब्रिज असा इथून पुढे 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 जातो आता स्टेशन कडून.